कापूस पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत वणी झोनमधून संजय खाडे यांनी विजय मिळवला। रविवारी यासाठी निवडणूक घेण्यात आली व मंगळवारी नागपूर येथे मतमोजणी पार पडली। यात संजय खाडे यांना 7 मते तर प्रतिस्पर्धी शेखर धोटे यांना 3 मते मिळाली। त्यामुळे संजय खाडे यांची संचालकपदी निवड झाली आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन महासंघ निवडणुकीत कापूस फेडरेशनशी संलग्नित जिनिंग खरेदी विक्री संस्थांचे प्रतिनिधी यांना मतदानाचा अधिकार आहे। संजय खाडे हे पसंत जिनिंगचे संचालक आहे। पणन महासंघाद्वारे राज्यभरात कापूस खरेदी केली जाते, त्यामुळे राज्यात पणन महासंघाचे महत्त्व मोठे आहे। संचालक पदाच्या निवडणुकीत 11 मतदारांपैकी 10 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यात 10 पैकी 7 मते संजय खाडे यांना मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले। विजयाची घोषणा करताच वणी येथे वणी विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। दुपारी 4 वाजता निवडून आल्यानंतर संजय खाडे यांचे वणीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत संजय खाडे यांचे कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले। यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। पणन महासंघाची निवडणूक ही राज्यस्तरावरची निवडणूक असते। या निवडीच्या माध्यमातून संजय खाडे हे काँग्रेसच्या गोटातून वणी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे कळते। मागील 10 वर्षापासून वणी विधानसभा क्षेत्रात भाजपाचा आमदार आहे, त्यामुळे नवीन चेहरा म्हणून महाविकास आघाडी काँग्रेसच्या वतीने संजय खाडे उमेदवार असल्यास वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला नवा उमदा आमदार मिळू शकतो।
गावातल्या सरपंच माणसाने महाराष्ट्र राज्य लेवलवर जाऊन ही जी निवडणूक कॉटन फेडरेशनची जिंकली अतिशय महत्त्वाची जी निवडणूक आहे आणि त्यांचा हा विजय म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आहे. मी त्यांना त्यांच्या निवडीबद्दल विजयाबद्दल शुभेच्छा देतो आणि येत्या काळात भावी आयुष्यामध्ये त्यांच्या राजकारणामध्ये असाच वाढता आलेख राहावा अशी सदिच्छा व्यक्त करून दोन शब्द वनी विधानसभा मतदारसंघातील सर्वप्रथम मी सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो व वनी झोन चंद्रपूर व यवतमाळ या झोनमध्ये एक सर्वात मोठं वनी झोन आहे. त्या वनी झोनमध्ये महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ महाराष्ट्राची मुंबई याच्या माध्यमातून आज जे निवडणूक झाली त्या निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल याच्यामध्ये 7-3 असा प्रचंड फरकाने मी विजय झालो. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो. माझ्यासोबत जे प्रचंड मेहनत घेतली पुरुषोत्तम वारी काळेसाहेब प्राध्यापक वराटे साहेब, प्राध्यापक प्रमोद वासेकर, टिकारामभाऊ कोंगरे व सर्व ह्या लोकांनी जे मेहनत घेतली त्यानंतर ह्या मेहनतीतून जे आम्हाला जे साध्य झालं ह्या विजयाचं श्रेय सर्व आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना माझ्या मित्रपरिवारांना देतो. कारण वनी विधानसभेमध्ये काम करत असताना ह्या पणन महासंघाचं ऑफिस वनीत आहे. पहिल्यांदा मी वनीतील एक संचालक म्हणून निवडून आलो, ह्या पदावर निवडून आलो. या संचालक निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न जास्तीत जास्त मार्गी लावण्याचा प्रयत्न करील. कारण कापूस उत्पादक महासंघ म्हटल्यानंतर सर्वात आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात जीन आहे. वनीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात जीन आहे. ह्या जीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा न्याय मिळवता येईल व शेतकऱ्यांना न्याय मिळवून कापूस उत्पादनात जो कसा शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यात येईल असा मी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आहे. कारण हे निवडणूक महाराष्ट्र स्टेट लेवलची असल्यामुळे त्या परिसरातील मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मतदारांनी निवडून दिलं त्याच्याबद्दल सर्व मतदारांचे व वनी विधानसभेतील सर्व चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लोकांचा आशीर्वाद समजून हे मी आनंदाने स्वीकारतो. येणाऱ्या काळात शेतकऱ्यासाठी जे करता येईल ही ताकदीनं व प्रयत्न करत राहू. शेतकऱ्याला कसं सुखी करता येईल व शेतकऱ्याच्या समस्या मुंबईपर्यंत कशा पोहोचवून मार्गी लावता येईल एवढा प्रयत्न करील. वसंतजींनी डायरेक्टरचे सर्व याच्यापूर्वी मला प्रतिनिधी पाठवलं. जे वसंतजींचे डायरेक्टर सर्व 17 संचालकांनी मला एकमतानं मला त्या प्रतिनिधी पाठवलं म्हणून मी ह्या निवडणुकीत उभे राहू शकलो. यामुळे वसंतजींचे संचालकांसुद्धा मी सर्व संचालकांचे खूप आभार मानतो. सन्माननीय काळेसाहेब, टिकारामभाऊ कोंगरे, डॉक्टर प्राध्यापक वराटे साहेब, पुरुषोत्तम वारी खूप मेहनत केली. सर्व नरेंद्रभाई ठाकरे, कासावर साहेब व सर्व जिल्ह्यातील नेत्यांनी, मोगे साहेब, ठाकरे साहेब व सर्व नेत्यांनी माझ्यासाठी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. ते सर्व नेत्यांचे सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे व माझे हितचिंतकांचे मी सर्व आभार मानतो. आज येणारा अति आनंदाचा दिवस आहे त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा. व हा विजय माझा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे, सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा विजय आहे. हा विजय समजून हा विजय स्वीकारतो. तर येणाऱ्या काळात जास्तीत जास्त प्रयत्न करून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ह्या पदाचा मी प्रयत्न करील. एवढं बोलून मी 2 शब्द संपतो. जय हिंद, जय भारत.